Hello students, as in the last lecture we have studied the meaning of the shares and the features of the shares. As we are knowing, the share, it means a smaller unit of a share in the total share capital of the company. याचाच अर्थ जर का कंपनीकडे 1,00,000 शेअर्स असतील पर शेअर प्राइस विल बी 10 रुपीज. याचं म्हणजेच कंपनीचं टोटल शेअर कॅपिटल किती झालं, 10,00,000. तर 1,00,000 शेअर्स हे प्रत्येकजण परचेस करू शकतं का, नाही. मग इंडिव्हिज्युअली पब्लिकला सबस्क्राईब करण्यासाठी शेअर्स स्मॉल पार्ट्समध्ये डिवाईड केले जातात आणि त्यालाच म्हटलं जातं शेअर. इट मीन्स अ स्मॉलर युनिट ऑफ अ टोटल शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. सो टुडे वी विल कंटिन्यू विथ द टाइप्स ऑफ shares or the kinds of shares. Moral meaning is the same. Now there are two types of shares as there, equity shares and preference shares. We will go one by one. First see the equity shares. Now what is the meaning of equity shares? Normally equity shares are the ordinary shares. The meaning of equity shares means the shares which are not the preference shares. Now what is this meaning? those shares which are not the preference shares. जे कंपनीचे प्रिफरन्स शेअर्स नाही आहेत ते कंपनीचे इक्विटी शेअर्स आहेत. म्हणजेच काय, तर इक्विटी शेअर्स होल्डर हे कंपनीचे खरे मालक असतात. इक्विटी शेअर्स होल्डर्सना डिव्हिडंडमध्ये सगळ्यात लास्ट प्रिफरन्स दिला जातो, किंवा त्यांना डिव्हिडंड कंपनीला प्रॉफिट झालं तर डिव्हिडंड मिळेल, कंपनीला प्रॉफिट झालं नाही तर यांना डिव्हिडंड मिळणार नाही. किंवा इक्विटी शेअर होल्डर्स इक्विटी शेअर्सना आपले पैसे, गुंतवलेले पैसे ज्यावेळेस कंपनी बंद करण्याची वेळ येते त्यावेळेस आपले गुंतवलेले पैसे सगळ्यात शेवटी मिळतात. याचाच अर्थ कंपनी फर्स्ट विल गिव्ह ऑल द मनी टू द क्रेडिटर्स, लोन बँक्स ऑर द बॉरोड कॅपिटल. याचाच अर्थ बॉरोड लोनच्या स्वरूपात घेतलेलं सगळं कर्ज, बाहेरची सगळी देणी पे ऑफ केल्यानंतरच, प्रिफरन्स शेअर्सला पेमेंट केल्यानंतरच इक्विटी शेअर्सला आपले गुंतवलेले पैसे परत मिळतात, राईट. सो द इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच आर नॉट अ प्रिफरन्स शेअर्स. इट मीन्स दे आर नॉट गेटिंग द प्रिफरन्स फॉर द any part. It means they are not getting the preference for the dividend or for the repayment of the capital. They are getting the last preference because they are the owners of the company. It means what? Suppose ए आणि बी दोन पार्टनर्स आहेत, राईट. त्या दोघांनी ए आणि बी दोघांनी मिळून कंपनी सुरुवात केली, कंपनीमध्ये पैसे गुंतवले, बरोबर. ते कंपनीचे खरे मालक झाले. 2 वर्षांनी 3 वर्षांनी त्यांना आणखीन पैशांची गरज पडली, आणखीन कॅपिटलची गरज पडली. त्यांनी बाहेर सांगितलं की आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, बरोबर. आणखीन CDEF यांनीसुद्धा, या पार्टीनीसुद्धा कंपनीमध्ये पैसे गुंतवले. पण ए आणि बी या पार्टीने जे काही पैसे गुंतवले त्यांना ते पैसे त्यांचे केव्हा मिळतील? बिझनेस कोणी सुरू केला आहे? त्यांनी केला आहे. बिझनेस कोणाचा आहे? त्यांचा आहे. म्हणजेच त्यांना बिझनेसमध्ये प्रॉफिट म्हणा किंवा डिव्हिडंड कधी मिळणार आहे? सगळ्यांचे पेमेंट केल्यानंतर. सो द इक्विटी शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी अँड बेअर अल्टिमेट रिस्क असोसिएट विथ द ओनरशिप. म्हणजेच काय, तर कंपनीचे मालक असल्या कारणामुळे त्यांना कंपनीवर असणारं सगळं लोन पे ऑफ केल्याशिवाय त्यांचा शेअर मिळतो का? नाही मिळत. म्हणूनच दे आर अल्टिमेट रिस्क बेअरर ऑफ द कंपनी. सो दे होल्ड द पोझिशन ऑफ ओनरशिप ऑफ द कंपनी. सो वन्स अगेन, इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच आर नॉट प्रिफरन्स शेअर्स, राईट. अगेन वी say that equity shares are the residual claimants of the income and asset. It means what? Equity shares are claimed at the last point, right? Residual claimants. It means what? कंपनीच्या नावावर असणारं सगळं कर्ज, कंपनीच्या अंगावर असणारं सगळं लोन पे ऑफ केल्याशिवाय इक्विटी शेअर होल्डर्सना कंपनीच्या इन्कममध्ये किंवा ॲसेट्समध्ये क्लेम करता येत नाही. याचाच अर्थ त्यांचा नंबर केव्हा लागणार आहे? सगळ्यात शेवटी. कंपनीचा असणारं सगळं लोन पे ऑफ केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या इन्कमवरती आणि शिल्लक राहिलेल्या ॲसेटवरती इक्विटी शेअर्स होल्डर्स क्लेम करू शकतात. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं रेसिड्युअल. बट इट मीन्स आफ्टर पेईंग ऑल द ड्यूज टू आउटसाइडर्स, इफ any part of the income or any part of the assets remaining, that time equity shareholder can claim on that. So they are known as what? Residual claimants. As we see that the equity shareholders are getting the last preference, it means they are not getting the fixed
rate of dividend. Whatever is the profit earned by the equity, whatever is the profit earned by the company, that was already divided to the debenture holders, public deposit, bonds in the form of interest. And suppose if any part is remaining, then it is given to the preference shareholders for the dividend, and at last it is getting to the equity shareholders. So the equity shareholders, the rate of dividend is not fixed, it is given by the recommended by the board of directors. As we are knowing that equity shareholders are scattered all over, so they cannot come to the company, they cannot attend the meeting, they cannot see the affairs of the company. So they appoint some members from them to as a board of directors to handle the affairs of the company. बरोबर, याचाच अर्थ की इक्विटी शेअर होल्डर्स विखुरलेले असतात, ते एका जागी नसतात. एवढ्या सगळ्या होल्डर्सना, एवढ्या सगळ्या ओनर्सना येऊन कंपनीचं कामकाज रोज बघणं पॉसिबल नसतं, म्हणून ते आपल्यामधनं काही लोकांना निवडतात ज्यांना म्हटलं जातं डायरेक्टर्स, आणि त्या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्याच्यामुळे इक्विटी शेअर होल्डर्सला जे काही डिव्हिडंड मिळतं ते कोणाच्या म्हणण्यानुसार मिळतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या रिकमेंडेशननुसारच. सो द इक्विटी शेअर होल्डर्स, if the company is not getting any profit, then equity shareholders will not get any dividend, right? It means suppose if the company earns the profit, then only the it means suppose if the company did not earn any profit, then the equity shareholders will not get any dividend. If the company earns the profit, then the equity holders will get the dividend, right? And if the companies earn the less profit, then lesser dividend is paid to the equity shareholders. Equity shareholders are the owners of the company, they are the risk bearer of the company. So the equity shareholder has to tie up with the ups and downs of the company, right? Yes, the ownership is with the equity shareholders. So if the company is in the successful position, then the higher rewards will be getting to the equity shareholders. याचाच अर्थ कंपनीचे खरे मालक इक्विटी शेअर होल्डर्स आहेत. त्या तर जर का कंपनीची पोझिशन चांगली असेल, कंपनी सक्सेसफुल असेल, कंपनीला दरवर्षी चांगल्या अमाऊंटमध्ये प्रॉफिट होत असेल, तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा, त्याच्या सगळ्यात जास्त बेनिफिट कोणाला मिळतं, इक्विटी शेअर होल्डर्सला. कारण सगळी बाहेरची लोन्स पे ऑफ केल्यानंतर राहिलेल्या पूर्ण प्रॉफिटवरती कोणाचा क्लेम असतो, इक्विटी शेअर होल्डर्सचा. पण जर का कंपनी लॉसमध्ये असेल, कंपनीची पोझिशन चांगली नसेल, कंपनीची फायनान्शियल पोझिशन बरोबर नसेल, तर त्याच्या सगळी रिस्क कोणाला बेअर करावी लागते, इक्विटी शेअर्सना. कारण ते कंपनीचे मालक आहे. दे हॅव टू पे द आउटसाइडर ड्यूज फर्स्ट, अँड इफ रिमेनिंग then they will get their part, right? So because of this position, equity shares is also known as what, venture capital of the risk capital. या सगळ्या कारणांमुळेच इक्विटी शेअर्सला काय म्हटलं जातं, रिस्क कॅपिटल. का? कारण त्यांना पहिले सगळे ड्यूज पे करावे लागतात, आणि त्यानंतर जर काही पार्ट शिल्लक असेल तर त्यांना बेनिफिट मिळतं. पण जर का फायनान्शियल पोझिशन चांगली नसेल, तर इक्विटी शेअर्सला सगळा लॉस बेअर करावा लागतो. आणि इफ द कंपनीज पोझिशन इज इन द सक्सेसफुल, कंपनी प्रॉफिटवर प्रॉफिट कमवते, तर पे ऑफ केल्यानंतर राहिलेलं सगळं प्रॉफिट कोणाला मिळतं, इक्विटी शेअर्सला. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं, रिस्क कॅपिटल. द ओनर्स इक्विटी शेअर्स आर द रियल रिस्क बेअरर्स. द आन्सर इज अगेन सेम. वाय द इक्विटी शेअर होल्डर shares are known as real risk bearers? Because they are the owners of the कंपनी. इक्विटी शेअर्स ओनर्स असल्यामुळे ते कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये पार्ट घेऊ शकतात, ते जर्नल मीटिंग अटेंड करू शकतात, ते वोटिंगसुद्धा करू शकतात, ते मीटिंगमध्ये जाऊन डिस्कशन करू शकतात. ते आपल्या वतीने कंपनीचा कारभार पाहण्यासाठी काय करतात, मेंबर्स निवडतात, ज्यांना डायरेक्टर्स म्हटलं जातं. आणि डायरेक्टर्सची टीम मिळून काय बनते, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. सो ॲज दिस वे द इक्विटी शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द company. Now after understanding the meaning of the equity shares, we move to the next for the features of the equity shares. As the definition itself explain the all features of the equity shares, we will see them one by one. As the equity shares meaning says that the shares which do not enjoy the preferential right, prefer the shares which are not the preference shares. It means what?
those who are investing the money in the form of equity shares in the company, they will get their capital return back at the time of the winding up the company. It means whatever is the capital invested in the form of equity shares, that is remains with the company till winding up, it means till closing of the company. It means it is a permanent capital. Equity shares are irredeemable shares. It means whatever is the share amount or capital which is invested in the form of equity shares, that will be returned back at the time of closing of the company. याचाच अर्थ कंपनीमध्ये इक्विटी शेअर्सच्या रूपाने गुंतवलेले पैसे इक्विटी शेअर्सच्या रूपाने गुंतवलेले पैसे कंपनीकडनं कधी परत मिळतात, तर ज्यावेळेस कंपनी क्लोज केली जाते, ज्यावेळेस कंपनी बंद केली जाते. दॅट अमाऊंट इज नॉट रिफंडेबल बाय द कंपनी ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द कंपनी. ते केव्हा मिळतात, ज्यावेळेस कंपनी बंद होते तेव्हाच. म्हणूनच इट इज द परमनंट कॅपिटल ऑफ द कंपनी अँड इट इज द लॉंग टर्म कॅपिटल ऑफ द कंपनी, बिकॉज इक्विटी शेअर्स आर द irredeemable shares. The amount which is invested in the company in the form of equity shares are refundable only by the company at the time winding up of the company, and it is used by the company for the long period of time. So it is permanent and long term capital, right? Now second, we can say that simply the equity shares, meaning itself that they do not enjoy the preference in the payment of a dividend. It means त्यांना जे काही डिव्हिडंड मिळतं ते पहिले मिळतं का नाही, त्यांना फिक्स रेटचं डिव्हिडंड मिळतं का नाही, वॉट एव्हर इज द पार्ट ऑफ द प्रॉफिट इज रिमेन्स आफ्टर पेइंग ऑफ ऑल द ड्यूज टू आउटसाइडर, देन the equity on that profit equity shareholders will get the dividend. It means the rate of the dividend for the equity shareholders will be not the fixed. Equity shares do not have a fixed rate of dividend. त्यांना फिक्स रेट नाही. याचाच अर्थ दरवर्षी कंपनीला जितकं प्रॉफिट होईल त्याच्यात 10% डिव्हिडंडच्या रूपाने त्यांना मिळणार आहे का, इट इज डिसाइडेड नाही. तर फर्स्ट दे हॅव टू मेक द पेमेंट टू द डिबेंचर होल्डर्स, creditors, then they have to make the payments to the public deposit bond holders, etc. Then they have to make the payment to the preference shareholders for in the form of a dividend, and whatever is the remaining, that it will be getting to the equity shareholders. म्हणजेच the rate of the equity, the rate of a dividend depends upon the amount of the profit earned by the company. जर का कंपनीला चांगला प्रॉफिट झाला तर कंपनीला इक्विटी शेअर्स होल्डरला डिव्हिडंड चांगलं मिळेल. जर का प्रॉफिट कमी झालं आहे, लॉस झाला आहे, तर ते प्रॉफिट मिळणार नाही अँड वॉट एव्हर, तर डिव्हिडंड मिळणार नाही. अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हॅज द ऑथॉरिटी टू डिसाइड अँड टू डिक्लेअर द payment of a dividend to the equity shareholders, and the income of the equity shares is uncertain and irregular, so the equity shareholders are getting the fluctuating rate of dividend. See, as the meaning is already said that equity shareholders are the owners of the company, it is the permanent capital. So as the owners, the equity shares is getting some right. Which right they are getting? Right to vote. It is a basic right. It means the equity shareholders through which they elect directors, alter मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन. कंपनीचे खरे मालक असल्या कारणामुळे इक्विटी शेअर्स होल्डर्सना कंपनीमध्ये बोलण्याचा हक्क आहे, त्यांना डायरेक्टर्स इलेक्ट करण्याचा हक्क आहे, त्यांना मेमोरंडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन या इम्पॉर्टंट बेसिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ कंपनीच्या डॉक्युमेंटेशनमध्ये चेंजेस करण्याचा अधिकार आहे, त्यांना कंपनीच्या प्रॉफिट्समध्ये शेअर घेण्याचा अधिकार आहे, बिकॉज दे आर द ओनर्स ऑफ द company. If the company is getting higher profit, equity shares are getting the higher rate of dividend. Again, they are, as the owners, they are the right to inspect the books of accounts, statutory books of the accounts. Again, they are the owner. The equity shares enjoys the right to transfer the share as per the procedure laid down in the articles of association. This all rights is not getting by the preference shares holder.